की जो अंतिम सामन्याकडे घेऊन जाणारा सामना, मेगा फायनल बिग फायनलकडे घेऊन जाणारा सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघ अतिशय सावधतेने खेळताना आपल्याला पाहायला मिळणार. यामध्ये संघर्ष नाहीये. दरम्यान रेड मार्कवर असेल सौरभ, ज्याने 10 नंबरची जर्सी परिधान केली असा सौरभ. त्यांचा म्हणून कामकाज पाहताना आमचे मित्र श्री प्रदीप लोक सर, त्यांच्यासमोर श्री गौरव यद्रे सर, पंचांची सुंदर अशी काही पहिल्या दिवसापासूनच अतिशय नेत्र दीपक कामगिरी करताना आपण पाहतोय. दरम्यान रेडमार्कवर येतोय चेतन. चेहऱ्यावरचा स्मितहास्य नेहमीच आपण पाहतो चेतनच्या. सडईसाठी सज्ज होतो, चांगल्या प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देत असतो. या ठिकाणी मात्र थोडीशी चूक होते आणि मला वाटतं पहिलेच गुणांकन प्राप्त झाले. या ठिकाणी निनावी मुस्लिम संघाचा चेतन रेडमार्कवर आणि त्याला प्रत्युत्तर असेल 4 नंबरच्या सडाईपटूचं आक्रमण लावलं गेलंय. रामेश्वर साठलेवाडी संघाकडून आक्रमण असेल. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना आपण सर्वजण या देखण्या स्पर्धेचे साक्षीदार होत आहोत. 4 नंबरचा सडाईपटू रेडमार्कवर फुलान संघासमोर जाऊन एक दंडांची वेळ रचना असताना रेडर बाद होतोय. दरम्यान चेतन जबरदस्त असं दोन्ही संघ अनेक संघांवर मात करत मजल दरमजल करत सेमीफायनल मध्ये प्रवेश करता झालेले दोन्ही संघ आणि या स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिलाच सामना आपण पाहतोय सुरू झालाय. डावा कोपरा रक्षक अचूक टिपला गेलाय. मात्र मैदानात असून देखील सौरभ, ज्याने 10 नंबरची जर्सी परिधान केल्याचा सौरभ विरुद्ध चेतन असा सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचा होणारा या स्पर्धेतील सेमीफायनलचा दुसरा सामना असेल साळकेश्वर उसगाव वर्सेस गागोबा माईनवाडी. दोन्ही संघांसाठीचा मंडळाच्या वतीने मित्रांनो पहिला पुकार आहे आणि दोन्ही संघांना एक नम्रतेची विनंती आहे की हा सामना संपल्यानंतर लगेचच दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 4 नंबरचा सडाईपटू रेडमार्कवर आहे. पण विरुद्ध एक आक्रमण करताना थोडासा अंदाज घेतला जातोय, कटाक्ष टाकला जातोय आणि सावधतेचा पावित्र्यावर पुन्हा एकदा आपल्या प्रांगणात सरकतोय. 10 नंबरचा सडाईपटू आता मात्र मैदानावर चलवा दाखवायला सुरुवात केली. सौरभने टच पॉइंट हासिल केला आणि आपल्या एका डिफेंडरला पुन्हा एकदा शूटिंग बॅक मधून मैदानात आणलं. त्याला दाब देण्यासाठी सज्ज होतो पुन्हा एकदा चेतन. संघासाठी एक जबरदस्त असा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचा खेळ उंचावलेला आपण कित्येक मैदानावर बघतो, मात्र समोर देखील तेवढाच ताकदीचा धडाकेबाज चढाईपटू आहे. प्रतिस्पर्धी संघामध्ये तो सौरभ आता मात्र असून टिकला गेलाय, गुण जातोय. दरम्यान पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. रेडमार्कवर येतोय सौरभ. एक जबरदस्त असा खेळ नेहमीच सौरभ कडून आपल्याला बघायला मिळत असतो. या आधीच्या चढाईमध्ये देखील एक टच पॉइंट हासिल केला होता. तर मात्र कालच्या दुसऱ्या दिवसातील खेळ जो चतुरस्त्र खेळ सौरभने केला होता आणि आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करता ठरवून दिलं होतं, तो खेळ कुठेतरी आज आठवावा लागेल. मैदानावर अशा प्रकारच्या उत्तम चढाया सौरभला कराव्या लागतील आणि त्याला दाद देण्यासाठी सज्ज असेल समोरून चेतन. रेडमार्कवर येतो एक तास डिफेंडर समोर. आता मात्र पुन्हा एकदा समोरून कडवा डिफेन्स आहे चेतनचा, सौरभचा आणि इतर संघ साथीदार कोठे डोकापट करत नाहीये. एम्प्टी रेडने आपल्या प्रांगणात सरकतो, त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल. रेडिओन रेडमार्कवर आपण बघतोय एक जबरदस्त असा सामना होताना सौरभ रेडमार्कवर येतोय. कश्तियां तो उनकी डूबती है जिनके ईमान डगमगाते हैं.
और जिनके दिल में नेकी होती है उनके आगे तो मंजिल भी सर चुकाती है। पुन्हा एकदा आपली मंजिल पाहण्यासाठी सज्ज झालेले दोन्ही संघ या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार तो संघ अंतिम सामन्यामध्ये धडकणार। बघायचा अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करता संघ या दोन्ही संघांपैकी कोणता संघ असू शकतो तो लवकरच कळणार आहे। यानंतरचा होणारा या स्पर्धेतील सेमीफायनलचा दुसरा सामना असेल वर्सेस नाईल गाडी दोन्ही संघांसाठी सहा मंडळाच्या वतीने मित्रांनो दुसरा पुकार तयारीत राहायचं। या सामन्यातील शेवटच्या ज्या वेळेला 1-2 मिनिटे घोषित केली जातील त्यावेळेला दोन्ही संघ मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचा। आता मात्र ऋषिकेशकडून डॅश लावला गेला, जबरदस्त डॅश होता, पूर्ण ताकदीनिशी केलेला डॅश धक्कातंत्र सक्सेस होते आणि 1 गुण जातो। पुन्हा एकदा निळावे मसरी संघासाठी 1 रेडी ऑन रेड मार्क 4 नंबरचा सडा इथे तो सुपर टॅकलची नामी संधी आहे। जर या सडा इथे तुला चिरबंद केला गेला थांबवला गेला तर 2 गुण मिळू शकतात। बघायचं मैदानावर काय घडतंय काय बिघडतंय। सुपर टॅकलची संधी देतोय का समोरच्या डिफेंडर्सना। मात्र आपला मानस बदलून आपल्या प्रांगणात सरकतो दरम्यान मध्यंतराचा इशारा होतो आणि गुणांक स्थिती अशी आहे यद्रेसर रामेश्वर साटलेवाडी 2 गुण आणि निनावी मुसरी 6 गुण, 4 गुणांची आघाडी आपण निनावी मुसरी संघाकडे बघतोय। दरम्यान पुन्हा एकदा रेड मार्कवर असेल चेतन। आपल्या आगळ्या स्टाईलने आक्रमण करतो। मला वाटतं 3 डिफेंडर समोर बघायला मिळतात। सुपर टॅकलची नामी संधी असेल आता मात्र सुपर टॅकल क्या बात आहे 2 गुण। एक जबरदस्त कबड्डीचा थरार आपण बघतो या मैदानावर। गांव में गुमनाम खेल अब तो टीवी पर आने लगा है, गांव में गुमनाम खेल अब तो टीवी पर आने लगा है, कबड्डी का खिलाड़ी अब तो पूरी दुनिया में छाने लगा है। एक जबरदस्त असा कबड्डीचा थरार या सजग सुंदर अशा सूर्यकांतीत भव्य दिव्य मैदानावर आपल्याला बघायला मिळतो। सुरू असलेल्या सेमीफायनलचा या स्पर्धेतील पहिला सामना एका बाजूला आहे निनावी मुसरी सारखा धडाकेदार संघ तर दुसऱ्या बाजूला आहे साटलेवाडीचा 2 गुण आणि चेतन मैदानात येतोय। थोडीशी चूक होते, थोडंसं एक्साइटिंग सामना होणार याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। कारण दोन्ही संघ नामवंत या परिसरातील नामवंत संघांचा गुणवंत खेळ आपण पाहणार आहोत। धडाकेबाजीचे दोन्ही संघ आहेत त्यामुळे एक्साइटिंग मॅच नक्कीच होणार यामध्ये शंकाच नाही। फुलान संघासमोर 2-2 सिंगल लाईनचं क्षेत्ररक्षण लावलं गेलं आणि स्वतःला अभिनयताना एंटी रेडने आपल्या प्रांगणात सरकताना आपण बघतोय। मात्र केवळ 2 डिफेंडर अंतरांतरावरचा डिफेन्स 2-2चा डिफेन्स आहे। सिंगल 2चा डिफेन्स आहे। 2+2 = 4 पॉइंट। दरम्यान साटलेवाडी रामेश्वरकडून आक्रमण होताना रेड मार्कवर असेल सौरभ। जणू काही हे सजग सुंदर असं मैदान खेळाडूंना संदेश देत आहे। जबरदस्त खेळाची चुणूक दाखवताना निश्चितपणे बेधडक तो झुंजरे कर्तव्याची मडाळ तुझ्याच वर रे असा इशारा देणारे मैदान आणि या मैदानावर स्वतःला असवताना दोन्ही संघ आपण बघतोय आक्रमणे प्रति आक्रमणे होत आहेत। हल्ले दिले जात आहेत, उत्तराला प्रति उत्तर दिले जाते आणि आव्हानासमोर प्रति आव्हान उभे केले जाते। अशा स्वरूपाचा महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ थोडीशी ताकद आणि जरासं टेक्निक यांच्या सहयोगातून नेहमीच परिपूर्ण असणारा कबड्डी खेळ आपण बघतोय। एक जबरदस्त नेटनेटकं नियोजन या मंडळाचं। आज खऱ्या अर्थानं स्पर्धेची सांगता होणार। स्पर्धेचा 3रा दिवस शेवटची 4 मिनिटे गुणांक स्थिती अशी आहे 12-4 साटलेवाडी 4 आणि निनावी मुसरी 12।
श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन केलं गेलं। या ठिकाणी मात्र ऑन फायर होताना निश्चितपणे अँकर होल्ड मध्ये फसवला जातो। चक्रव्यूहामध्ये घुसायचं कसं याचा अभ्यास पूर्ण होता, मात्र त्यामधून सुटका कशी करायची याचा अभ्यास थोडासा कमी पडला आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेडमार्कवर 4 नंबरचा सडाईपटू आपल्या स्वतःच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने आक्रमण करताना आपण बघतोय। तर मात्र सौरभ मैदानाच्या बाहेर आहे आणि सामन्याची वेळ हळूहळू संपते। कोणत्याही डोका नाही आहे। एक नवदीप सडाईपटू आपण बघतो, ज्याने 1 नंबरची जर्सी परिधान केली असा हा सडाईपटू। शेवटची 3 मिनिटे दोन्ही संघ लक्ष असू द्या, शेवटची 3 मिनिटे फुलान संघासमोर थर्ड राईड डुअल टाइम। सिंगल पॉइंट साठी आणि गुणांचा आलोक एका गुणाने पुन्हा एकदा उंचावला गेला नवीन मोसरीचा आणि एका गुणाने बॅकफुटवर चाललेला संघ आपण पुन्हा एकदा बघतोय। रामेश्वर साठलेवाडीकडून आक्रमण होताना एक बहादर सडाईपटू, एक जबरदस्त अँकर होल्ड, परफेक्ट टायमिंग कॉम्बिनेशन ट्रॅकल बघायला मिळतोय। सांघिक पकडीचा नजारा, सांघिक पकडीचा नमुना आणि 1 गुण जातो पुन्हा एकदा निनावी मोसरी संघासाठी। प्रत्युत्तरादरम्यान शेवटचे 2 मिनिटे दोन्ही संघ लक्ष असू द्या। यानंतरचा होणारा सामना आहे माहिनवाडी वर्सेस उसगाव। दोन्ही संघ लगेचच मैदानाच्या जवळ येऊन थांबायचे। आपल्याला दोन्ही पुकार देऊन झाले, दोन्ही संघ कृपया सहकार्य करायचं। आधी स्पर्धा उशिरा सुरू झाली, आपण उशिरा आले, त्यामुळे मंडळाला सहकार्य करायचं मित्रांनो। अजून देखील यानंतर 2 सामने खेळून महाराष्ट्राचे लोकधारा नाट्य नमन मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिले आपली लोककला दाखवण्यासाठी, त्यामुळे आपण सहकार्य करायचं आणि लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा। हा सामना संपल्यानंतर माहिनवाडी आणि उसगाव दोन्ही संघ त्वरित मैदानाच्या जवळ येऊन थांबा। जर आपण यायला उशीर लावला तर सामना 5-5 मिनिटाचा होईल याची नोंद घ्यायची। दरम्यान पुन्हा एकदा नवीन दुसरीकडून आक्रमण होताना शेवटचे 1 मिनिट 4 डिफेंडर समोर डिफेन्स सजवलं गेलं 2-2चा अंतरांतरावरचं क्षेत्ररक्षण आहे। थोडीशी दमछाक होणार सडाईपटूची आणि हे अंतरांतरावरचं क्षेत्ररक्षण ज्यावेळेला भेटायचं असतं त्यावेळेला तरबेज त्याला चतुर अर्थात माहीर असावा लागतो। सडाईपटूचा सडा निष्फळ होत असतात, दरम्यान त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहे सडाईपटू। एक दमदार अशी किक कालच्या दुसऱ्या दिवसामध्ये एक जबरदस्त खेळ केला होता साठलेवाडीने। एक गुण जातोय, तिसरी सडाई आहे आणि गुणांची फार मोठी आघाडी असल्यामुळे संघाकडून नवोदित सडाईपटूंना संधी दिली जाते। रेडिंगची जबरदस्त रेडिंगचा नमुना ज्याला आपण म्हणतो रेडमार्कवर चढाईचा नमुना संपवा देणारी चढाई होती। जबरदस्त अंकर होईल सौरभ, तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेला सौरभसाठी। प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई, ती सलग 2 निष्फळ चढाई झाल्यानंतर सडाईपटूला तिसऱ्या चढाईमध्ये 1 गुण घ्यावा लागतो। दरम्यान पंथांचा इशारा होते, सामन्याची वेळ संपते। गुणांक स्थिती अशी आहे, यद्रे सर 15-7 गुण फलकावर सामना संपतोय। 15-6 9 गुणांची आघाडी घेऊन विजयी होतोय। यामध्ये निनावी मोसरी संघ दोन्ही संघांचं अभिनंदन। या स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करता ठरलेला पहिलाच संघ ठरतोय निनावी मोसरी संघ, अभिनंदन आणि पुढील वाटचाली करता मंडळाकडून मनपूर्वक